तर इथं मी घेतलेला आहे रात्रीचा उरलेला शिळा भात 1 बाउल. 2 वाट्या तरी भात असन. हा भात राहतो आपल्याकडून, कधी कोणी घरातलं भात नाही खाल्ला ना रात्री तर भात राहतो, असा उरतो भात, तर टाकून नाही द्यायचा. बघा मस्त असा चटपटीत, कांदा पोहेपेक्षा पण छान चटपटीत मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे. करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा रात्रीचा शिळा भात आहे. तुम्ही ना, मी रात्रीच्या शिळा भाताची एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती. त्या रेसिपीला तुम्ही भरपूरून प्रतिसाद दिलेला आहे आणि छान सपोर्ट केलेला आहे. आता तसंच मी एक नवीन पदार्थ शिळ्या भाताचा तुम्हाला सांगणार आहे. तर आता हा पदार्थ जर तुम्ही बघितला ना बनवलेला शिळ्या भाताचा, तर तुमचा रात्रीचा शिळा भात राहतो ना, तो प्रश्न सुटणार आहे. तर रेसिपी संपूर्ण नक्की बघा. तेल टाकायचं. जास्त तेलकट पण आहे ना, भात खाऊशी वाटत नाही. तेल थोडंच टाकायचं आहे आपल्याला. बघा ह्या छोट्या पळीने आहे ना, मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की टाकायचं आहे जिरी. ह्या भाताला आहे ना, आपण शिळा भात असं बनवताना आहे ना, मोहरी नाही टाकायची, फक्त जिरी टाकायची आहे. जिरी थोडीशी भाजून घेऊया. बघा जिरी भाजली, छान भाजू द्यायची जिरी. टाकूया शेंगदाणे. शेंगदाणे मस्त कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. बघा शेंगदाणे मस्त तडतड वाजतात, असे कुरकुरीत तळून घ्यायचे शेंगदाणे तेलामध्ये. पहिलं टाकूया मिरची. 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. छोटी मुलं खात असतील ना तर मिरची थोडी टाकायची, नाही तर टाकायची पण नाही, असं पण छान लागतो भात. मिरची पण भाजून घेऊया. टाकूया कढीपत्त्याची पानं 5-6, भाजून घेऊ व्यवस्थित. मिरची पण व्यवस्थित भाजलेली आहे. टाकूया कांदा. 1 कांदा चॉप करून घ्यायचा, नाही तर बारीक चिरून घेतला तरी चालेल. भातामध्ये काय होतं, मोठा मोठा दिसतो ना, त्यासाठी असं थोडंसं बारीकच करून घ्यायचं. कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊ. भातामध्ये आहे ना, जास्त पण असं लाल कांदा करायचा नाही, थोडासा मऊ करून घ्यायचा फक्त. जास्त भाजून नाही घ्यायचं आपल्याला कांदा. कांद्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही. भातात मस्त लागतो कांदा. थोडं आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतलाय, पण कांद्याचा रंग बदललेला नाही. असं कांदा भाजून घ्यायचा. आता टाकूया ह्याच्यामध्ये, जर आपण थोडंसं मीठ टाकलं ना तर सगळीकडे मीठ लागलं जातं. भाताच्या वरती कधी मीठ टाकायचं नाही. भातामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे. इथं बघा मी थोडंसंच मीठ घेतलेलं आहे. भातात पण मीठ असतं ना, थोडंच टाकायचं. मिक्स करून घेऊ, म्हणजे भाताला सगळीकडे लागले जातं. एकदम थोडी हळद. गॅस कमी करायचा आता हळद टाकल्यावर. आता हा भात आहे ना, असं फोडून फोडून टाकायचा. बघा असं ढिकळं ढिकळं आहे ना, असं फोडून फोडून याच्यामध्ये टाकायचं. हे भात आहे ना, इंद्रायणी तांदळाचा आहे बघा, म्हणून थोडासा चिकट वाटतोय. मिक्स करून घेऊया. अशी मोठी कढई घेतली ना तर असं आपल्याला परतून घेताना ना भात अजिबात खाली सांडत वगैरे नाही. बघा हळद टाकलं, आपण भात असा मोकळा करून टाकला ना, बघा आतमध्ये अजिबात गाठी नाही. आणि हळद मीठ सर्व आपण टाकलेलं साहित्य सगळ्या भाताला असं मिक्स होऊन जातं. हाताने आहे ना थोडासा भात असा फोडून टाकायचा आणि राहिलेला असं चमच्याने फोडून घ्यायचा. आपल्याला सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला 2 मिनिटं एकदम बारीक गॅसवरती 2 मिनिटाची वाफ द्यायची. 2 मिनिटं मस्त असं भाताला वाफ बसलेली आहे. गॅस बंद करून टाकूया. मस्त आपला टाकूया थोडीशी कोथिंबीर. मिक्स करून घेऊ. असं गरम गरम भातामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची. 2-3 मिनिटातच आपला मस्त शिळ्या भाताचा नाश्ता इथं तयार झालेला आहे.
प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती पटकन झटपट आणि एकदम चटपटीत शिळ्या भाताचा नाश्ता इथं आपला झालेला आहे. मस्त आपण शेंगदाणे पण कुरकुरीत करून घेतलेले आहेत. खायला पण खूप छान टेस्टी लागतो बघा हा भात. तर बघा ही रेसिपी जर तुम्ही बनवली ना तर कधीच तुम्ही शिळा भात वाया घालवणार नाही. पोहे करायला वेळ लागतो पण शिळा भात परतायला वेळ लागत नाही. तर नक्की असा शिळ्या भाताची ही रेसिपी करून बघा. आणि आजची ही शिळ्या भाताची एकदम चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.